नमस्कार मंडळी मी गणेश ठाकरे रोकठोक या चॅनलवरती आपलं सहर्ष स्वागत आहे। मंडळी, राज ठाकरे उद्धव ठाकरे एकत्र आले, मुंबईचा महापौर हा मराठी माणूस होईल असं बोललं जात होतं। परंतु राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांना जसं मिळावं तसं बहुमत मिळालं नाही, त्याचे उमेदवार हे कमी प्रमाणात आले आणि नंतर चर्चेला उधाण आलं। एकनाथ शिंदे यांच्या जे काही उमेदवार असतील ते फोडण्याचं काम होईल, उद्धव ठाकरे यांच्या माध्यमातून होईल अशा पद्धतीने काही चर्चा सुरू झाल्या आणि त्यानंतर देवाभाऊचा जर आशीर्वाद असेल तर निश्चितच मराठी माणूस उमेदवार होईल, महापौर होईल आणि जे काही शिवसेना असेल उद्धव ठाकरे यांचाच महापौर होईल असं सुद्धा बोललं जात होतं। तशा पद्धतीच्या उद्धव ठाकरे यांच्या माध्यमातून बाईट सुद्धा देण्यात आल्या होत्या आणि त्यानंतर एकनाथ शिंदे यांचे उमेदवार असतील, नगरसेवक असतील, हे त्या ठिकाणी एका हॉटेलमध्ये डांबून ठेवण्याचं काम करण्यात आलं असंही बोललं जात होतं। परंतु नंतर चर्चा सुरू झाल्या, उद्धव ठाकरे आणि मुख्यमंत्री फडणवीस यांची सुद्धा भेट झाली आणि त्यानंतर आता महापौर हा उद्धव ठाकरे यांचा होणार किंवा उद्धव ठाकरे हे भाजपला त्या ठिकाणी भिडणार आणि त्या ठिकाणी सपोर्ट करणार आणि त्यानंतर भाजपचा महापौर होणार अशा पद्धतीच्या चर्चा सुद्धा सुरू झाल्या होत्या। परंतु खरी जी काही पडद्या मागची जी काही चर्चा असेल ती सध्या काय सुरू आहे आणि खरंच उद्धव ठाकरे यांचा महापौर होणार का, म्हणजेच त्याचबरोबर एकनाथ शिंदे यांचा महापौर होणार का, त्याचबरोबर भाजपचा महापौर होणार का, नेमका महापौर कोणाचा होणार, अशा सध्या चर्चा रंगत आहेत आणि याचंच उत्तर आपण या व्हिडिओच्या माध्यमातून थोडक्यात घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। तर मंडळी, मी गणेश ठाकरे रोकठोक या चॅनलवरती आपलं सहर्ष स्वागत आहे। तुम्ही चॅनलवर नवीन असाल त्या साईडला एक सबस्क्राईबचं बटन दिसेल, त्याच्यावरती क्लिक करा। जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर नक्की शेअर करायला सुद्धा विसरू नका। मंडळी, आपण बघू शकतो की उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकत्र आले, त्यानंतर महायुती कशा पद्धतीने काम करू लागली, एकनाथ शिंदे त्याचबरोबर देवेंद्र फडणवीस यांच्या माध्यमातून कशा पद्धतीने प्लॅनिंग आखण्यात आली आणि त्यानंतर भाजपच्या मोठ्या प्रमाणात जागा निवडून आल्या। त्यानंतर एकनाथ शिंदे त्यांचे जे काही उमेदवार असतील ते हॉटेलमध्ये त्या ठिकाणी डांबून ठेवतात आणि त्यानंतर चर्चेला उधाण येते। पत्रकार म्हणतात, म्हणजेच संजय राऊत म्हणतात की आम्ही सुद्धा हॉटेलमध्ये उद्या जेवायला जाणार आहोत आणि त्यानंतर आमची सुद्धा चर्चा होऊ शकते किंवा त्या ठिकाणी जे काही माध्यम असतील ते सुद्धा मोठ्या प्रमाणात आहेत, सोशल मीडिया असेल, मोबाईल असतील, असे अनेक माध्यम सध्या आहेत आणि तशा पद्धतीची चर्चा होताना दिसत आहेत। आणि त्यानंतर कुठेतरी अशीही भीती होती की जे काही एकनाथ शिंदे असतील, एकनाथ शिंदे यांचे उमेदवार फोडल्या जातील का, की मग एकनाथ शिंदे हे कुठेतरी त्यांची भूमिका स्पष्ट करत आहेत, आमचा महापौर झाला पाहिजेत, म्हणजे एकनाथ शिंदे यांचा महापौर झाला पाहिजेत अशी कुठेतरी भूमिका होती। आणि त्यानंतर उदय सामंत यांनी सुद्धा काही चर्चा आणि मीडियाच्या माध्यमातून सांगितलं होतं की अशा पद्धतीची कोणत्याही प्रकारची चर्चा नाही किंवा एकनाथ शिंदे आणि जे काही फडणवीस साहेब आहेत ते बाहेर पडणार नाही, ते एकत्रच राहतील आणि आमचाच महापौर होणार, युतीचाच महापौर होणार अशा पद्धतीने उदय सामंत यांच्या माध्यमातून सांगण्यात आलं होतं। आणि त्यानंतर असंही बोलण्यात आलं होतं की जर अशा पद्धतीच्या बातम्या बाहेर पडत असतील तर जे काही बातम्या बोलणारे लोक असतील त्यांना काही काम नाही, अशा पद्धतीने सुद्धा उदय सामंत यांच्या माध्यमातून सांगण्यात आलं होतं। आणि नंतर उदय सामंत यांच्या माध्यमातून सांगण्यात आलं होतं की कुणाला नाही वाटत की महापौर आपला व्हावा, म्हणजेच एकनाथ शिंदे हे सुद्धा स्पष्ट करायला तयार आहेत की निश्चितच जे काही महापौर असेल तो एकनाथ शिंदे यांचा व्हावा, म्हणून त्यांनी त्यांचे जे काही उमेदवार असतील ते हॉटेलमध्ये ठेवलेले आहेत। आणि त्यानंतर तर तुम्ही बघून घ्या, भाजपला जे पाहिजेत होतं आणि जे साध्य करायचं होतं ते आज त्यांचा टाईम आलेला आहे आणि निश्चितच भाजप सुद्धा आपलाच महापौर असला पाहिजेत अशी तरी कुठेतरी त्यांची सुद्धा भूमिका आहे। कारण तर मुंबई म्हणजे या देशाचं नाक आहे आणि या देशाचा जे काही उत्पन्नाचा स्रोत असेल ते मुंबईतूनच होतो, म्हणूनच सगळ्यांनाच वाटते की आपल्या हातात ही या ठिकाणची महापौरची जे काही सत्ता असेल ते आपल्या हातात असली पाहिजेत। म्हणून भाजप सुद्धा महापौरचे जे काही प्रयत्न असतील ते सोडायला तयार नाहीत आणि एकनाथ शिंदे सुद्धा महापौरचे जे काही प्रयत्न असतील ते सोडायला तयार नाहीत। आता निश्चितच अशा पद्धतीच्या काही न्यूज आलेल्या आहेत की मग उद्धव ठाकरे आणि त्याचबरोबर मुख्यमंत्री फडणवीस साहेब यांची सुद्धा चर्चा होत आहे, पडद्यामागे त्यांची सुद्धा चर्चा सुरू आहे असं बोललं जात आहे। परंतु एकीकडे आपण बघून घ्या की समजून घ्या, ज्या पद्धतीने भाजपच्या विरोधात उद्धव ठाकरे उभे होते आणि उद्धव ठाकरेंनी जी काही आपली ताकद असेल ती पणाला लावली होती आणि त्यानंतर महापौर जर उद्धव ठाकरेंच्या जर भरपूर काही सीटा आल्या असतील, राज ठाकरेंच्या जर भरपूर काही जर सीटा आल्या असत्या तर त्या ठिकाणी महापौर हा उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांचाच असता। आज जे काही विरोध करणारे लोक असतील ते परत भाजपसोबत जाणार का, म्हणजेच
भाजप त्यांना सोबत घेणार का, असा प्रश्न आहे. आणि उद्धव ठाकरे जर भाजपमध्ये जातील तर मग हिंदुत्ववाद आणि जे काही आतापर्यंत मराठी भाषेचा मुद्दा असेल, हिंदी भाषेची सक्ती असेल, त्याचं काय होणार, असे प्रश्न आहेत. आणि जर एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरे हे जर एकत्र आले, ते येऊ शकणार नाहीत, परंतु ते त्यांचे जे काही उमेदवार असतील ते जर उद्धव ठाकरेकडे गेले तर मग निश्चितच महापौर हा उद्धव ठाकरेंचा होऊ शकतो, त्यांचं म्हणणं आहे त्या पद्धतीने. परंतु असं होणार नाही, कारण तर एकनाथ शिंदे यांच्या हातात सत्ता आहे, उपमुख्यमंत्री पद सुद्धा त्यांच्याकडे आहे, आणि त्याचबरोबर देवाभाऊ यांचं सुद्धा नेतृत्व आहे आणि सत्ता सुद्धा हातात आहे. जर आता उपमुख्यमंत्री पद जर आपल्या हातातून जायचं असेल किंवा जर सत्ता आपल्या हातातून जर जायचं असेल तर असं एकनाथ शिंदे हे करणार नाहीत. आणि त्याचबरोबर एकनाथ शिंदेला जर तसं करायचं असेल तर मग सत्ता हातातून जाईल आणि महापौर सुद्धा आपल्या हातातून जाईल, अशा पद्धतीच्या सध्या चर्चा आहेत. म्हणून एकनाथ शिंदे हे बाहेर पडणार नाहीत आणि कदाचित भाजपची आणि जे काही एकनाथ शिंदे यांची युती असेल ती टिकणार आहे. आणि त्यानंतर महापौर हा निश्चितच भाजपचाच होईल, कारण तर महापौरसाठी जे काही प्रयत्न मुख्यमंत्री फडणवीस असतील, त्यांची पार्टी असेल आणि वरचं जे काही तंत्र असेल, म्हणजेच अमित शहा आणि त्याचबरोबर PM नरेंद्र मोदी यांचा सुद्धा प्रेशर किंवा जे काही दबाव असेल तो निश्चितच एकनाथ शिंदे यांच्यावरती सुद्धा असू शकते. आणि निश्चितच अमित शहानी म्हणल्यानंतर एकनाथ शिंदे ते हॉटेलमध्ये बाहेर पडतील, हॉटेलमधून बाहेर पडल्यानंतर काय 2.5 वर्ष आणि काय 5 वर्ष असेल ते ठरवलं जाईल. परंतु निश्चितच जे काही शक्यता आहे ते महापौर होण्याची शक्यता भाजप सरकारचीच आहे. मुख्यमंत्री फडणवीस यांचाच जो काही महापौर असेल तो होईल. उद्धव ठाकरे जर त्यांना भेटतील किंवा त्यांच्यासोबत जर जातील भाजपसोबत तर मग कदाचित 2.5 वर्ष होऊ शकतात, परंतु तसं होणार नाही. निश्चितच भाजपचा मुख्यमंत्री महापौर हा असू शकतो. अशा पद्धतीचे पडद्याच्या मागचे जे काही चर्चा आहेत त्याचा एक निष्कर्ष याप्रमाणे निघतो. निश्चितच आता या संदर्भात तुम्हाला काय वाटते कमेंट करायला विसरू नका. व्हिडिओ आवडला तर लाईक आणि शेअर करायला सुद्धा विसरू नका. जय शिवराय.